आपल्याला काय बघायचंय या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच येतं. कितीचं प्रकरण आहे आपलं? हे 7वीचं प्रकरण आहे. फक्त हा 7वीचं प्रकरण नाही तर हा इंग्रजी ग्रामर मधला असलेला एक भाग आहे. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती. आपल्याला मराठीमध्ये शब्दाच्या जाती किती माहिती किती आहेत त्या? पहिली काय आहे? नाम. पहिली आहे या ठिकाणी नाम. पुढे गेलं नाम, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, क्रियान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, अशा या शब्दाच्या जाती किती आहेत? 8 आहेत. किती आहेत? 8. या ठिकाणी पहिली जात जी आहे, जी पहिली जात आहे ती जात जी आहे ती शब्दाच्या जातीमध्ये काय आहे? नाऊन. NOUN. नाऊन म्हणजे नाम. मग नाम म्हणजे व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या, प्राण्यांच्या दिल्या गेलेल्या नावाला नाम असं म्हणतात. किंवा मग आपल्याला डोळ्याने दिसणारा प्रत्येक धर्तीवरील किंवा निसर्गातील असलेले जे सर्व पदार्थ आहेत, वस्तू आहेत, घटना आहेत, बाबी आहेत, ज्यांना आपण विचारतो की हे ते आहे, हे आहे. जसं की मी याच्याकडे जर असं केलं तुम्ही याला काय म्हणणार आहे? चाक. मराठीत आपण त्याला म्हणूया खड. ओके. म्हणजे प्रत्येकाचं काय याच्याकडे जर बघितलं तुम्ही याला काय सांगणार? काय आहे? बोर्ड सांगणार याला. ठीक आहे. आता अगोदर ब्लॅक बोर्ड असायचा, आता याला बघितल्यानंतर आपण सांगूयात कोणतं बोर्ड म्हणूया आपण? किंवा हिरवा बोर्ड. ओके, आपण असं म्हणूया त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येकाचं नाव आहे. लक्ष देत आहे. मी असं केलं तर तुम्ही याला काय म्हणणार? आणि मी म्हणाल हाऊ पेन कसा आहे तो? तुम्ही सांगता ब्लॅक पेन. बरोबर, तुम्ही सांगता दिस इज अ ब्लॅक पेन, तुम्ही म्हणता दॅट इज अ ब्लॅक पेन. तर पेन आहे. तर मग त्या ठिकाणी म्हणजे मग निसर्गातील असलेल्या सर्व वस्तूंना गणण्यासाठी किंवा सांगण्यासाठी उच्चारल्या जाणाऱ्या नामास काय म्हणायचं? नाम असं. ओके. त्यापैकी समजा या ठिकाणी आपण उदाहरण एक्झाम्पल म्हणून काय घेतलं? बॉय घेतलं, ट्री घेतलंय, बॉय घेतलेला आहे. ट्री म्हणजे झाड. या झाडामध्ये अनेक प्रकारची झाडं असतील. लिंबाचं आहे, चिंचाचं आहे, पपायाचं आहे, शेवग्याचं आहे, जेवढी काही झाडं आहेत ती आहे. बॉय मुलामध्ये आता सर्व मुलालाच म्हणतो का आपण? प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे. याच्यामध्ये मग आपण मुलींचं घेऊ, स्त्रियांचं घेऊ किंवा अॅनिमल घेतले, समजून घ्या. अॅनिमल घेतले, प्राण्यांचं. हा ठीक आहे, प्राण्यांचं किंवा थिंग्स घेतले आपण काही वस्तू. म्हणजे असं वस्तू, पदार्थ, प्राणी हे सर्व यांच्या नावाला आपण नाम असं म्हणायचं. ओके. मग या ठिकाणी काय? एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. म्हणजे कोणत्याही प्रत्येक नावाला आपण नाम असं या ठिकाणी म्हणायचं. ॲज फील्ड अँड फाउंटेन या ठिकाणी स्ट्रीट अँड टाउन. म्हणजे जसं उदाहरण जर झालं एखादा डोंगर आहे, ठीक आहे, एखादं खेडेगाव आहे, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे? नाव आहे, नाऊनच आहे. एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा सेकंड काय जो आहे तो आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी दुसरा जो आहे तो आहे प्रोनाउन. काय आहे? प्रोनाउन. या ठिकाणी पहिलं नाउन, दुसरं आहे आपलं प्रोनाउन. प्रोनाउनलाच आपण असं म्हणायचंय सर्वनाम. या सर्वनामाची उदाहरणामध्ये मी तुम्हाला काय घेतलंय? ही म्हणजे काय? तू होतो. सी म्हणजे काय होतं? ती होती. दे म्हटल्यानंतर म्हटलं सुद्धा ते होतं. ओके. ही सी म्हणजे वगैरे. म्हणजे हे काय आहे? सर्वनाम. मग व्हेन वी यूज द प्रोनाउन, मग आपण त्याचा कधी वापर करतो? ज्यावेळी नामाच्या ऐवजी वापर. जसं की मी तुम्हाला उदाहरण म्हणून काय सांगितलं होतं, भरपूर वेळा सांगत असतो किंवा सलमान खान एक स्ट्रॉंग हिरो आहे. सलमान खान एक रोज व्यायाम करतो. सलमान खान डान्स करतो. सलमान खान फाईट करतो. सलमान खान फार चांगला दान धर्म करणारा हिरो आहे. सलमान खानने हजारो पिक्चर मध्ये काम केलेलं आहे. मग यातलं तुम्हाला काय वाईट वाटलं? काहीच नाही. काय घ्यायला नको तेवढं सगळं बोलत असताना मी काय घ्यायला नको होतं? मग यामध्ये मी नाव घ्यायला नको पाहिजे होतं. मी म्हणायला पाहिजे होतं सलमान खान एक हिरो आहे. तो फार चांगलं काम करतो. तो फार चांगलं डान्स करतो. तो चांगल्या चित्रपटात फाईट करतो. तो अनेक प्रकारच्या लोकांना दान धर्म करतो. या जर तो वारंवार सलमान नाव घेण्याची काही गरज नाही. वारंवार सलमान म्हणून नाव घेण्याची काही गरज नाही. म्हणजे मग काय असतं त्या ठिकाणी आपण तो वापरला पाहिजे. या स्वरूपात म्हणजे तो, ती, ते ही जी काही आपण शब्दाचा वापर करत असतो ते शब्द जे असतात ते सर्व नामामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. म्हणजेच नामाऐवजी वापरला. ओके. त्यानंतर काय? ॲज, ही अँड सी म्हणजे ही आणि तो. आपण सर्वनामामध्ये काय करतो? ही वापरतो. म्हणजे तो किंवा ती, तो, ती, ते. जसे मी तुम्हाला ते म्हणलं, ते म्हणलंय असं त्या स्वरूपात. त्यानंतर आपल्याला पुढचं जे बघायचं ते विशेषण. काय बघायचंय? विशेषण. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बरोबर आहे. आता मी समजा मी काय केलं? मी म्हटलं अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर तुम्ही मला काय सांगणार? तो हुशार आहे, तो हिरो आहे, तो उंच आहे, तो फार छान फाईट करतो, तो फार छान डान्स करतो. म्हणजे तो एकदम टॉल आहे, उंच आहे. हा, तो चांगला चित्रपटात पळतो, जोरात पळतो. ही इज डान्सिंग. तो चांगला डान्सही करतो. म्हणजे त्याच्या बाबतीत सांगितल्या गेलेले जे काही चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या
विशेष चांगले असतील वाईटही असतील. सलमान खान जसं अमिताभ बच्चन फार वाईट हिरो आहे असंही म्हणू शकता. कोणाला आवडत असेल कोणाला आवडत नसेल. म्हणजे चांगलं किंवा वाईट जे काही त्याच्या बाबतीत विशेष सांगत असतो आपण तर त्याला त्या बाबतीत त्याला विशेषण असं म्हणायचं. आणि त्या विशेषणालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. द ऍडजेक्टिव्ह describes a thing and magic and or a rivalry. म्हणजे काय आहे म्हणजे आता मी काय केलं मी हा माझा हात आहे माझ्या हातामध्ये घड्याळ आहे माझ्या हातामध्ये घड्याळ आहे वॉच आहे. ओके ठीक आहे. हा माझं पॉकेट आहे माझ्या पॉकेट मध्ये पेन आहे. ओके म्हणजे काय असते एखादी वस्तू आहे समजा एखादी वस्तू आईने भाजी केली पण आईने आज छान भाजी केली. आईने चहा केली. हा आईने चहा केली आईने फार गोड चहा केली. ओके आईने भाजी केली आईने फार तिखट भाजी केली. भाजी केली हा भाजी हा एक प्रकार वेगळा झाला पण आईने आज जास्त तिखट भाजी केली जास्त खारट भाजी केली. म्हणजे त्या पदार्थाच्या बाबतीत किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत जे विशेष किंवा जे वेगळं सांगितलं जातंय त्याला म्हणायचं या ठिकाणी आपला विशेषण. म्हणजे त्यालाच म्हणायचं आपल्या या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह. जसं की टॉल उंच. जसं की उंच तर सगळेच जण आहेत परंतु काय म्हणू आपण या ठिकाणी अमिताभ बच्चन फार उंच हिरो आहे. ठीक आहे. आमच्या घरासमोर उंच खांब आहे उंच आहे तो फार उंच आहे. किंवा मग या ठिकाणी ब्युटिफुल जसं की ऐश्वर्या राय इज सो ब्युटिफुल ऍक्ट्रेस इन फिल्म इंडस्ट्रीज. म्हणजे ऐश्वर्या नाही मला ऍक्च्युली ऐश्वर्या राय आवडते बरं का. ओके मला ओके छान. त्यामुळे वारंवार ऐश्वर्या नाव घेत असतो. ओके चालेल. तर मग सी इज अ सो ब्युटिफुल ऍक्ट्रेस इन फिल्म सिटी. ओके तर मग समजा ब्युटिफुल सुद्धा त्या समजा या ठिकाणी मी ऐश्वर्या राय नाव टाकलं ऐश्वर्या जर नाव टाकलं नाव तर हे तिच्यासाठी वापरले गेलंय छानस ब्युटिफुल हा शब्द आहे. किंवा आपण किती छानसा किती सुंदर निसर्ग आहे. नेचर इज सो ब्युटिफुल म्हणजे निसर्ग फार सुंदर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. त्याला इंग्रजीत म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. ओके त्याच्यानंतर काय बघायचे आपल्याला क्रियापद. व्हॉट इज मीन बाय क्रियापद. क्रियापदाला या ठिकाणी म्हणायचे वर्ब. VERB वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती each and every person has to anything for the live. जगण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करतच असतो. ठीक आहे. काही ना काही काम करतो. चालणं हे सुद्धा एक वर्ब झालं बोलणं सुद्धा वर्ब झालं नाचणं सुद्धा वर्ब झालं लिहिणं सुद्धा वर्ब म्हणजे क्रियापद. ठीक आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. प्रत्येक व्यक्ती काही ना काही क्रिया करतो. खाणे पिणे नाचणे बोलणे इच अँड एव्हरीथिंग व्हॉट मे बी यू डू. तुम्ही जे जे करता ते सर्व क्रियापद आहे. मी शांत बसतो इट्स ऑल्सो वर्ब. हे सुद्धा क्रियापद आहे. यू लाफ हसणं सुद्धा एक क्रियापद आहे. तुम्ही काहीतरी क्रिया करू लागले ना यू क्राय तुम्ही रडता रडण्याची क्रिया आहे. इट्स ऑल्सो वर्ब. ते सुद्धा वर्ब आहे. म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी द वर्ब मीन्स ऍक्शन म्हणजे कृती. ऍक्शन काहीतरी कृती करणे क्रिया करणे मीन्स समथिंग डन काहीतरी करताय तुम्ही. नाव आय एम रायटिंग हिअर. ओके आय एम रायटिंग WRITING. ठीक आहे. मी या ठिकाणी काय करतोय रायटिंग लिहिण्याची क्रिया. इट्स ऑल्सो वर्ब. लिहिण्याची क्रिया करणे. यू आर डान्सिंग यू आर स्पीकिंग यू आर सिंगिंग. तुम्हाला बघण्याची क्रिया करता. इट्स ऑल्सो वर्ब. ओके यू आर रायटिंग यू आर लिसनिंग इट्स ऑल्सो वर्ब. ऐकणं इट्स ऑल्सो वर्ब. ती सुद्धा एक क्रिया आहे. आपण म्हणतो शांत बसा रे लक्षपूर्वक ऐका. इट्स ऑल्सो वर्ब.
लक्षपूर्वक ऐकणं ही सुद्धा वर्ब आहे, हे सुद्धा क्रियापद आहे, लक्षात ठेवा. चला मग या ठिकाणी आपण काही उदाहरण काय घेतलेले, रन पळणे, सिंग गाणे, रीड वाचणे, ठीक आहे, राईट लिहिणे, जंप उडी मारणे या स्वरूपाचे सो मेनी ऍक्टिव्हिटीज वेन यू डू, ज्यावेळेस करतात क्रिया ऍक्शन करत असतात त्यावेळेस त्याला म्हणायचं या ठिकाणी वर्ब असं म्हणायचं, ऍक्शन कृती करणे. ओके. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन, म्हणजे ह्या जम्प करणे, उडी मारणे, लिहिणे, वाचणे या स्वरूपाची ह्या सुद्धा वर्ब आहे, क्रिया आहेत. हा हाऊ. त्यानंतर आपल्याला काय बघायचंय, क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषणाला मराठीची जर व्याख्या सांगायची झाली, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. काय पुढे झालं कारण मी बोलतोय पण कसं बोलतोय, फास्ट बोलतोय. ओके. माझे माहेर पंढरी मी गातोय थोडस मधुर स्वरात गातोय, ठीक आहे. म्हणजे काय क्रिया, गाणे ही क्रिया झाली, परंतु ती क्रिया कशी झाली, चांगली झाली, वाईट झाली, ती क्रिया तू बोल ना, पण कसा क्विकली लवकर गाई. मी चालतो, मी कसं चालू लागलोय, स्लो. हे मुलगा होय, गाडा होय, डुकरा होय, कुत्र्या होय, मांजरा होय, मी कसं बोलू लागलोय, बॅडली. वा, छान, किती सुंदर आहे, किती छान मुलं आहे, काय छान लोक आहेत, किती छान मुलं आहात तुम्ही. मी कसं बोलायला लागलोय, छान, व्हेरी गुड, छान, व्हेरी छान, गुड, वेल. म्हणजे क्रिया ज्या आहे, क्रियेबद्दल जी क्रिया आहे, बोलण्याची क्रिया, वाईट बोललो, बॅडली, चांगलं बोललो, गुडली किंवा वेल, चाललो, हळू चाललो, स्लोली, जोरात चाललो, फास्टली. ओके. म्हणजे ह्या सर्व क्रिया कशा करतात, तुम्ही क्रिया फास्ट करताय, हळू करताय, चांगल्या करताय, वाईट करताय. म्हणजे त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणायचे क्रिया. जसे की या ठिकाणी लवकर, हळू, खराब, छान या स्वरूपामध्ये. ओके. चला त्याच्यानंतर म्हणजे ऍज अ क्विकली, स्लोली, बॅडली या टाईपची ती उदाहरणं आहेत. ओके. द प्रिपरेशन शो रिलेशन. आपलं आता काय बघायचं या ठिकाणी, शब्दयोगी अव्यय. मग या शब्दयोगी अव्यय जे काही आहे, हे जे शब्दयोगी अव्यय जे आहे, प्रीपोजिशन जे आहे, हे जे प्रीपोजिशन जे आहे, या प्रीपोजिशन अवयवाला शब्दयोगी अव्यय असं मराठीत म्हणलं जाते. मग शब्दयोगी अव्यय जे आहे ते कुठे वापरतात, कसे वापरतात, मग त्यासाठी जे असते ऍज इन द स्ट्रीट ऑर ऍट द स्टेशन. काय सांगितलं या ठिकाणी, मी घराच्या आत आहे, माझ्या पॉकेटाच्या आत आहे. इन, मी खुर्चीवर बसलो, मी घरावर चढलो. ओके. माझ्या घराच्या बाजूला किंवा नदीच्या किनाऱ्याला लागून, वर, आत. माझ्या घराच्या आत 100 माणसे राहतात. माझ्या वर्गात 75 विद्यार्थी आहेत. इन, आत. ठीक आहे. माझ्या डोक्यावर पक्षी बसला. माझ्या डोक्यावर खडू आहे. ऑन, at. I go, I stand किंवा मग at the so many animals stand at the
एज ऑफ रिव्हर म्हणजे नदीच्या काठाच्या जवळ, माझ्या घराच्या काठाला लागूनच एक खंबा आहे. वन लॅम्प इज स्टँड ऍट माय हाऊस वॉल, माझ्या जी घराची भिंत आहे त्या भिंतीला लागून एक कसा आहे खंबा त्या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी इन, ऑन, ऍट या स्वरूपाचे ज्या वेळेला आपण शब्द वापरत असतो समजून घ्यायचं. ते जे काही होत असते ते असतं प्रीपोजिशन. त्या प्रीपोजिशनलाच म्हणतो असतो आपण शब्दयोगी अव्यय. ओके, लक्षात ठेवा. या स्वरूपात म्हणजे एखादं वाक्य आलं, त्या वाक्यामध्ये जर समजा तुम्हाला असं काय दिसलं, इन शब्द दिसला, ऑन शब्द दिसला, ऍट शब्द दिसला, समजून घ्यायचं वाक्य शब्दयोगी अव्ययाचं वाक्य आहे. मग त्यानंतर सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. मग या ठिकाणी आता आपल्याला काय बघायचंय, उभयान्वयी अव्यय बघायचं आहे. उभयान्वयी अव्यय काय होतं? त्या उभयान्वयी अव्यय म्हणजे या उभयान्वयी अव्ययाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचंय? कंजक्शन. काय म्हणायचंय त्याला? कंजक्शन. कंजक्शनला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. याचं उदाहरण बट, अँड या स्वरूपामध्ये देऊ शकतो आपण. याचे एक्झाम्पल जसं मला गावाला जायचं होतं परंतु अचानकच माझ्या खिशातील पैसे हरवले, तिकिटाचे पैसे हरवले. मी जेवण करणार होतो परंतु भाजी संपली. मी तुझ्या गावाला येणार होतो परंतु अचानक मी बिमार पडलो किंवा माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. मी आणि माझा भाऊ रोज शाळेत जातो. मी आणि माझी बहीण रोज शाळेत जाते. माझे पप्पा आणि आई आमच्यावरती खूप प्रेम करतात. आणि परंतु या स्वरूपातले काही शब्द ज्यावेळेस वाक्यात वापरल्या जात असतील तर समजून घ्या ते आहे कंजक्शन. त्यालाच म्हणायचंय उभयान्वयी अव्यय असं म्हणत असतात. याचे उदाहरण आपण घेऊयात नंतर. ओके, त्याच्यानंतर सेंटेन्सेस वर्ड म्हणजे या ठिकाणी आणि ते वाक्य कुठं वापरले जातात? काही शब्दाच्या मधात, काही वाक्याच्या मधात किंवा काही फ्रेज असतो, काही स्टँडा असतो, पॅरेग्राफ असतो, फ्रेजेस, स्टँडा यामध्ये ते वापरल्या जात असतात. कोणते शब्द? बट आणि या स्वरूपात त्यावेळेस ते होत असते कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. त्यानंतर द इंटरजेक्शन ते म्हणजेच याला म्हणायचंय केवल प्रयोगी अव्यय. या केवल प्रयोगी अव्ययामध्ये काय असतंय की आपल्या असलेल्या आनंदाच्या भावना, आपल्या असलेल्या दुःखाच्या भावना, म्हणजे आपल्या ज्या each and everything when you show your all feelings when you show to the others at that time it's called the here is the interjection. म्हणजेच काय म्हणायचं त्याला केवल प्रयोगी अव्यय. अरे रे फार वाईट झालं. अरे बापरे, काय ग खूप वाचते. या स्वरूपात ज्या वेळेला तुम्ही काही बोलत असाल, काही करत असाल तर समजून घ्यायचंय इट्स कॉल्ड. या ठिकाणी काय म्हणतात त्याला इंटरजेक्शन असं म्हणतात. त्यालाच म्हणायचंय केवल प्रयोगी अव्यय. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल सेइंग इट इज. ओ काय झालं समजा कोणी मारलं किंवा काही ओ वाव आलास. अरे रे रे फार छान होता, वाईट झालं. आलास येस. अरे रे 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 फार छान होता हो, कारण असं झालं. अरे त्याचा हात तुटला. अरे रे 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 त्याचा पाय तुटला. अरे अचानक वगैरे वगैरे या स्वरूपात काही घटना झाल्या तर या स्वरूपात जर वाक्यात वापरलं गेलं असेल तर समजून घ्यायचंय ते आहे इंटरजेक्शन. म्हणजेच त्याला म्हणायचं आपला केवळ थ्रू द या कवितेच्या माध्यमातून थ्रू पोएट्री वी लर्न
we learn how each of the make of the part of speech. म्हणजे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्या समजून या ठिकाणी येतात. ओके, थांबू मग. स्टॉप कर बटन कर.